देशांतर चढलेले साखरेचे बाजारभाव आणखी 1.5-2 महिन्यांमध्ये पुन्हा आपण बघतोय की हे भाव जे आहेत ते कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही आहेत। याला प्रामुख्याने 4 कारणं सांगितली जात आहेत। एकतर व्यापाऱ्यांची साठेबाजी, दुसरे ऊस परिणामी साखर उत्पादनामध्ये झालेली घट, तिसरं बफर स्टॉक हा 60 लाख मेट्रिक टनावरून थेट 30 लाख मेट्रिक टनांपर्यंत खाली आणणं, आणि चौथं कारण म्हणजे इंधनातील इथेनॉल ब्लेंडिंगचं 20% उद्दिष्ट हे 2031 पासून ते आपण बघतोय की या सगळ्या कारणांमुळे ही साखर टंचाईचे बाजारभाव बाजारामध्ये दरवाढ पाहायला मिळत आहेत। व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे सुद्धा हे दरवाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आमदार विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारवर या संदर्भात निशाणा साधलेला आहे। याच्यात तथ्य 30-40% असं आहे की या दोन्हीमध्ये साखर कमी करायची, कारण भारत ही जगातली सगळ्यात मोठी डायबेटिक कॅपिटल झाली, एवढी साखर आपल्याला लागत नाही। मग बफर स्टॉक स्कीम आपण योजना बंद केली, साखरेचं साठा होता 110 लाख टन, तो 100, 80, 70, 60, 40 करत आता अक्षरशः ऑक्टोबर एंडला 10 लाख टन शिल्लक राहील। क्षेत्रावरून उत्पन्नाचा अंदाज जो आहे तो बांधता येत नाही। जो शेतकरी म्हणतो मला 80 टन उत्पादन निघायला पाहिजे, तो त्याचं 45 टन निघतंय, 50 टन निघतंय, ह्याची सगळ्याची जो इफेक्ट आहे तो उत्पादनावर होतोच आहे। म्हणजे म्हणून ते म्हणतात की सायक्लिकल पीक आहे। लोकांचा अंदाज पण चुकतोय, शेतकऱ्यांचा अंदाज चुकतोय। एकच शेतकरी 10 ठिकाणी नोंदवतोय ऊस, या सगळ्याचं आपण शिस्त निर्माण केली नाही, हाचा पण त्याचा अर्थ आहे। मोठे व्यापारी, साठेबाज व्यापारी यांना या सरकारचा अभय नेहमी राहिला आहे। म्हणून आज महागाईने सर्वोच्च टोक घातलेला आहे। म्हणजे जे 20 रुपयाची साखर यांना महाग वाटत होती, त्यावेळेस आंदोलन करत होते भाजपचे लोक, आता ओढ शिवून तोंड लपवून बिळात बसले आहेत। 75 रुपये साखर झाल्यावर ही साखर पुन्हा 90-100 रुपयापर्यंत जाईल। सणासुदीचा वेळ आहे आणि गोडधोड खायची ज्या सामान्य माणसांना आणि गरीब लोकांना संधी असते ती पण घालवण्याचं काम चाललेलं आहे। हे महागाई ही साठेबाजांच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही महागाई आलेली आहे।